रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन पुनीत झालेल्या महान ऋषीमुनी साधू संतांच्या चरणकमलांना पवित्र पावन पुनीत असलेल्या युगायुगांतरापासून त्रेतायुगापासून जगविख्यात असणाऱ्या दंडकारण्याच्या नाशिक जिल्ह्यातील पूर्व परिसरात शिवनार तालुक्यातील मेंढी या गावी मेंढी या नगरातील गीते पाटील परिवारातील कृपाछत्र मातोश्री गंगा भागीरथी शांताबाई दिनकरराव पाटील गीते या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणा प्रत्यर्थ आयोजित करण्यात आलेला हा आजचा कीर्तन महोत्सव आहे। त्या मातेच्या तर्पण विधीच्या निमित्तानं हे कीर्तन रूपी शिवेचं पुष्प त्या परिवारानं माझ्याकडे सुपूर्द केलं। आईच्या पश्चात असणारा तिचा परिवार बहीण असेल, मुलगा असेल, नातू असतील, मुलगी असेल, जावई, नातू, पंतू, सुना असा परिवार पैकी शांताई यांच्या बहीण हिराबाई नानाभाऊ गीते, सुपुत्र अनिल दिनकरराव गीते, नातू रोशन शरद गीते, सुकन्या सौभाग्यवती रंजनाबाई वाल्मिकराव आभाळे, मंगल संपतराव जगताप, मुलं 2 मुली 1 मुलगा, सुना, नातू, पंतू, जावई असा परिवार आणि या समस्त परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथं सगळे आपतेष्ट जमलो आहोत। त्यानिमित्ताने हे कीर्तन आहेत। कीर्तनरूपी सभेसाठी घेतलेला अभंग विश्वगुरु दिवणीवाशी संत सम्राट विश्वगुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग आईच्या महतीचं वर्णन करणार आहेत। काय आहे ताई? अगदी तोंड भरून जगद्गुरु तुकोबाराने आईची महती या अभंगात गायली आहेत। कुठल्या स्वार्थामध्ये आई गुरफडते आहेत? कुठल्याच नाही। आईचा काय स्वार्थ आहे? काहीच नाही। रात्रंदिवस झटते कुणासाठी? स्वतःसाठी नाही। मग झटते कुणासाठी? कुटुंबासाठी। लढते कुणासाठी? मुलाबाळांसाठी। अपार कष्ट करते ती कुणासाठी? आपल्या वंशजांसाठी। स्वतःचा स्वार्थ काहीच नाही। जगाच्या पाठीवर एकच पात्र आहे आणि त्याचं नाव आई आहे। कुठला स्वार्थ? आई एक पात्र जर सोडलं तर प्रत्येकामध्ये स्वार्थ आहेत, पण माझ्या आई या ह्या पात्रामध्ये कुठला स्वार्थ नाही। कुठला स्वार्थ? निस्वार्थी जीवन, वैराग्य, त्याग। संन्यासी तपस्वी सुद्धा यांचा सुद्धा एवढा त्याग नाही, एवढा त्याग माझ्या आईचा आहे। हे गेल आणि मग तिच्या त्यागाचं फलित, तिच्या त्यागाच्या मोबदल्यात मी काय द्यायचं हा प्रश्न मला आहे। मी किती प्रयत्न केले माझ्या आईच्या माझ्यावर केलेल्या उपकारातून उत्तराय होण्याची, तरी माझ्या जन्म मला वाटतं या जन्मात नाही, कितीतरी जन्म घेतले तरी माझ्या आईचे उपकार मला फेडणं शक्य नाही शक्य। ती फक्त एकच आहे, तिचं नाव आई आहे। ठेच जरी लागली ना आई, प्रसंग जरी ओढवला ना, अगं आई, हे की नाही? शक्यतो दुःखात जास्त वेळेला आईचं स्मरण होतं, सुखात नाही होत। ही शोकांतिका आहे। आणि जगाच्या पाठीवर एकच पात्र ते म्हणजे आईच्या आहेत आणि आईच्या भूमिकेची भूमिका कोणी करू शकत नाही। किती कोणी म्हणत असला ना, नको रडू, मी तुझ्या आई सारखी आहेत, सारखी आहेत ग बाई, माझी आई नाही होणार, नाही होणार। सारखं कुणालाही होता येईल। का रडतात रसाळ महाराज? जरी आई गेली तुमची तर का रडता? मी तुमच्या आई सारखीच आहे। अगं बाई, तू माझ्या आई सारखी आहे, माझी आई नाही होणार। जैसी तैसी माय परे, जैसी तैसी माय
उपमा नाही हो महाराज, उपमा नाही. एक जण मला भेटला, मला रसाळ महाराज, माझ्याकडे आमाप ऐश्वर्य आहेत, आमाप पैसा आहेत. ठीक आहे, तिने काय केले असतील ते उपकार केले असतील, पण त्यातून उतरा होण्यासाठी मी हो चांदीचा चोपाळा बनवला ना. रात्रंदिवस ती चोपाळ्यावर असते, जेवायला सुद्धा तिथंच, नाश्ता सुद्धा तिथंच, आराम सुद्धा तिथंच करते. चांदीचा कोणी बनवेल का? रसाळ महाराज तिला नाही बनवला बाबा. लोखंडाचा लवकर बनवते नाही, बनवला तरी तिला बसू देते नाही. त्यांचे पोरण त्यांची बाईन तीच बसतात, तिला बसून सुद्धा देते नाही. तू चांदीचा बनवला, खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आता मला सांगा रसाळ महाराज, तिनं माझ्यावर जेवढे उपकार केले त्या उपकारातून मी झालो ना उतराई, झालं ना उतराई. तू चांदीचा बनवला विशेष नाही, तू सोन्याचा जरी बनवला तरी तिचे उपकार पेटणार नाही. विठाला म्हटलं तरी नाही, म्हटलं तरी नाही. ठीक आहे महाराज, मी माझ्या अंगाची कातडी काढून त्याची चपला पायथन बनवतो, मग ते फिटतील ना. ते म्हणणं सोपं आहे, त्याला म्हटलं करणं खूप अवघड आहे. बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. तुझ्या अंगाची कातडी काढशील तू, हे फक्त बोलण्यापुरतं आहे. आतापर्यंत कुणी कातडी काढून आईला, माझ्या माईला नाही चपला शिवल्या, नाही शिवल्या, बोलण्यापुरतं आहे तो. तिच्या उपकाराला सीमाच नाही, सीमाच नाही, गणित उपकार आहे. बरं, स्वतःचं अस्तित्व संपवते पण आपल्याला सुखी ठेवते, तिचं नाव आई आहे. तुम्हाला विंचविन माहिती आहे? विंचविन ॲट अ टाइम एका वेळेला 4-5 पिलांना जन्माला घालते. विंचविन ईश्वरानं जीवसृष्टी रचता सगळे मॉडेल बनवत असताना बरेच 184 मॉडेल तो बनवतो ब्रह्मदेव. ते मॉडेल बनवता 2च मॉडेल आहेत, त्यांना शरीराचा एक पार्ट दिला नाही. एक काश्वीन आहेत, दुसरी विंचवीन आहेत. यांना वक्षस्थळ नाही. म्हणजे आपल्या पोटी जन्माला आलेल्या आभ्रकाला जन्मानंतर त्याला दुग्धपान करण्यासाठी त्यांना स्तन नाही, वक्षस्थळ नाही. कुणाला? एक काश्विनीला आणि दुसरं विंचविनीला. तुम्हाला रसाळ महाराज, ती काश्वीन जन्माला घालते पिलांना, मग जन्माला घातल्या त्याला दूध कोण पाजतं? कुणीच नाही. वाढतात कसे? तसेच. कसे? फक्त आईच्या नजरेनं, तिच्या मायेनं. खूप गायवरतात, आई ग गरबाई हाताला सोसून सृष्टीवर आलो, जठराग्नी तप्त झाला, भूक लागली, काहीतरी दुग्धपान दे ना गाई. हे आई काहीतरी दूध दे ना, आम्हाला काहीतरी दे ना ग. हे आई, ती काश्मीर म्हणते काय करू रे बारा, विधात्यानं सगळं दिलं पण तुम्हाला स्तनपान दुग्धपान करण्यासाठी मला वक्षस्थळ नाही दिलं. मी नाही तुम्हाला दुग्धपान करू शकत. आई भूक लागली का? हे आई काहीतरी दे ना. भूक लागली, रावण्या करणाऱ्या तिच्या पिलांकडे बघते, रडत रडत मागच्या पावलानं तशीच पुढे निघून जाते. फिरून आली, कशा आहेत माझे लेकरं, कशा आहेत माझे बाळ, फिरून आली की काही करत नाही, फक्त त्या मुलांकडे नजर टाकते. ती कोणती? मायेची, दयेची आणि प्रेमाची. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी.
दृष्टी कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी. अंगाई नाही संगाई नाही, फक्त कृपेची दृष्टी टाकते तरी तिचे पिलं वाढतात. तिचं नाव आई आहे, ती काश्मीर आहे. तसं विंचवीन आहेत ना, तिचं असंच आहे. हा, गर्भवती राहते, पिलांना जन्म देते. जन्माला आलेलं हे तरी थोडे शांत राहते, ते तरी डेंजर. ते जन्माला आल्या नांगे काढून तयार राहते. असे बरेच इंचोचे पिलं आहे ना. अगं भूक लागली काही दे ना. कशी गरकी मारतात. ते पुढचं ते काय म्हणतात त्याला, नाकोडा का माकोडा काय म्हणतात त्याला, ते मला नाही माहिती का. आणखी नाही हो त्याच्या पुढचं ते असं राहत ते नाकोडच म्हणतात ना. ते लहानपणी मी तोडेले म्हणून म्हणतो. खेकडायचे विंचवायचे आहे की नाही, ते तुमच्याकडून खरं करून घेतलं मी. ते मग मी विसरलो काय वाटा असं. त्यांना टोचा मारतात, चावतात त्या आईला. दे ना काहीतरी दे ना. कसं जगू आम्ही. ते काय करू बाळा, नाहीये तुम्हाला काही देण्यासाठी. पण त्यावेळेला काय करत होते, असे गरके मारतात त्या विंचवीने. ते पिलं, ती एक पिलू खूप आत्रा वाजतं, ती सोडून तिच्या पाठीवर जातं त्या विंचविणीच्या. आई दे ना काही खायला, नसेल तर प्यायला दे. आई आहेत ना तू, जन्माला घातलं ना आम्हाला, उपाशी मारते का, काहीतरी दे ना. चिडतं ते, आणि चिडून ते असं नांगी काढतं आणि त्या आईच्या अशा पाठीत टोच मारले की रट्टा जरा जोरात असल्यामुळे ते आईच्या पाठीत शिरतं आणि त्यातून रक्त निघतं. रक्त निघाल्या त्याला लक्षात येतं, बापरे तुझं आहे तुझं पाशी. हे लाईला विचारत बसलो, सोपं येते. आणि मग ते रक्त निघालं, ते विंचोचं पिलू तिथून प्यायला लागलं. त्याचं पोट भरल्यावर खालच्या पोरायला आवाज दिला त्याच्या भावायला, या म्हणे आपलं साधन सापडले. म्हणजे घरातले सुद्धा घरातल्या लवकर होती नाही, तेव्हा बाहेरचे काय होतील आम्हाला वाटे महत्वाचं आहे. म्हणून तर सोन्याच्या माळे गळ्यात त्याकडे बरे का बरे. म्हणलं कसं काय पाहिले तुम्ही, कोणतरी सोनं आज करत रात्रीत दिली बाबानं, कळे का नाही. 7 दिवस कथा होती आमचे तबलजी होते. दंडकारण्याच्या कुशीत त्र्यंबकेश्वर सोमेश्वरा चैतन्य महाराज. 7 दिवस संगीत तुळशीराम कथा. तबल्यावर आमचे लाडगुरुजी होते. ते दिसत नाही आणि दिसत टाइम आहे. 7 दिवसात शूटिंग केली. कसं होईल काय माहिती. पहा भाऊ चांगलं लाईक करा म्हणजे मला बी. 7 दिवसाची कथा शूट केली शनिवारनं मराठी बाणा. ती इच्छा नव्हती, म्हणजे साधूची इच्छा होती. माझ्या दादाची टीव्ही कथा टीव्हीवर जायची, नाही तर आपली इच्छा नाही. आतापर्यंत आपण टीव्हीवर गेलोच नाही. गेले त्यांच्या तारखा वाढल्या, आम्ही गेलो ना, त्याच्यामुळे आमच्या गाठल्या. विठाला लिंबीच्या देठापासून परमार्थ करा, प्रसिद्धी करायला काही लागत नाही. महाराष्ट्र कमी पडतो महाराज. मला स्वाभिमान आहेत, मी नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात जन्माला आलो. माझ्या निफाडचं नाव, गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतायत. माझ्या माऊलीची तुकोबाची आणि शिरगुण निवृत्ती. जनाबाई महाराष्ट्रात जन्माला, निवृत्तीची वार्ता काशीला गेली. कबीर तिथून पायी आली. सज्जन वृत्तीनं परमार्थ करा, काय करावं लागेल. खूप दिवसापासून त्या महात्म्याच्या गळ्यात मी माळी पाहायचो. खूप दिवसापासून 8-10 वर्षापासून आमचं जाणं येणं आहे त्या आश्रमात. ते मला प्रेमान दादा खूप दिवसापासून पाहायचो. राहुल दादा असं वाटायचं या बाबाने कधी आपल्या गळ्यात टाकावं. ते पुण्य फळाला रात्री आलं, कळलं का नाही. त्याला
रामायणाच्या पूर्णाहुतीच्या सांगतेला रात्री 7:30 वाजता 2ला कथा चालू झाली, 7:30ला पूर्णाहुती झाली. किती तास केली? 3 तास कस काय? मग आज काय करता तुम्ही? त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सावध उभे राहा. याचा भरोसा नाही कधी संपत. मी बांचा केलं बाबा आहे काय सांगायचं. आपलं डोकं फिरलं कवर चालू देतो. लोक काय खालचे काही म्हणते नाही ना बंद करा, त्यावर बंद नाही करायचं. तुमच्या ह्याच्यावर नाही राहायचं. 7:30 वाजता आली ते महाराज स्वतः ज्या वेळेला सत्कार पूजा करायला आले ना, सफारी हार करेल होता लोकांनी तिथल्या आश्रमात. त्यांचं सफारी हार बाजूला केला, पुढं आले ना त्या 10-15 माळी त्यांच्या गळ्यात काढली तर शेक टाकून गेले. म्हणलं बास पुण्य फळले बहुतारी. 3.25 तोळ्याची ना पाहता का? विठाला विठाला. मला रात्री कळलं माझ्या 32 वर्षाच्या परमार्थाचं फळ मला रात्री कळालं. परमार्थ लांडीला बडीचा नाही, तो निर्मळतेचा आणि सज्जनतेचा आहे. कल्पवृक्षाखाली बसला ना, इच्छा केली ती पावलो. जे तुम्ही मागाल ते मिळतं, फक्त त्या भावनेनं करा. हे की नाही? साधू म्हणजे काहीच रूप आहेत महाराज. मग काय चाललं होतं आपलं इतक्यात, म्हणजे ह्या सोनं आलं मध्ये गेलं विसरून कुठं होतं तुझ्या असं जग ठिकाणी मध्ये कुठपर्यंत आलो होतो ते पुढचे म्हणे आम्हाला जर एवढं कळतं तुला काय लायर घेऊन बोलवलं असतं. म्हणलं जाऊ दे यांचं जाऊ दे. मी खोजाला विचारलं काय नाव सचिन महाराज. म्हणलं तुम्ही तरी सांगा, तुम्ही आपल्या पार्टीचे. सचिन महाराज म्हणे मी सांगतो पण अर्ध पाकिट द्याल का? म्हणलं राम राम, तुम्हाला अर्ध देऊन मी काय पाणी ओतून जाऊ का? लोक फार हुशार आहेत. विंचविणीच्या पिलं त्यानं टोच मारली सज्जनांना, त्याचं भरलं आणि नंतर आपल्या भावांना सांगितले यावरती उदरनिर्माणाचं साधन सापडलं. मग ते सगळे पिलं वरती आले. टोचा मारायचे आणि रक्त प्यायचे, टोचा मारायचे आणि रक्त प्यायचे. असे बरेच पिलं आहे जन्मापासून त्या आईबापाचं रक्त प्यात्यात. हा तृप्त झाले की ते पिलं खाली यायचे, खेळायचे, बागडायचे. पुन्हा भूक लागली की तिकडं जायचे. रक्तमास तोडून 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 खायचे. तृप्त झाले पुन्हा फिरायला जायचे. काही म्हणत नव्हती आई, तिला ताई म्हणतात. कितीतरी संकट झेलते पण आपल्या लेकरांच्या तृप्तीसाठी गप्प बसते. तिचं नाव आई आहे. काही नाही महाराज. करून 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 त्या पिलांनी विंचवणीच्या एक दिवस आईच संपून टाकली. अरे लेकरांच्या सुखासाठी स्वतःचं अस्तित्व संपून टाकते ना, ती आहेत माझी आई. विठाला आपल्या मुलाबाळांच्या सुखासाठी स्वतःचं अस्तित्व पूर्णपणाला लावून देते ना, तिचं नाव आई आहे. मला तिचं नाव आई आहे. फक्त सुख, लेकरांचं सुख याच्या पलीकडं काय तिला कुठल्याच गोष्टी काही नसते. काही द्या नाही तर देऊ नका, घ्या नाही तर घेऊ नका, न्या नाही तर नेऊ नका. फक्त लेकरांचं सुख जिला आवडतं ना, फक्त आई आहे. थोडं जरी दिसलं नाही ना महाराज, थोडं जरी दिसलं नाही बेचैन होऊन जाते आई आणि बाप. विश्वामित्राच्या सानिध्यामध्ये रामप्रभू ज्या वेळेला यज्ञरक्षणासाठी गेले ना, वयाच्या 15व्या वर्षी गेले, तेव्हापासून कौशल्यामाई रडत होती कोपभवनात. तेव्हापासून अरण्यात गेले, फिरायला नाही गेले. काय करत असतील? माझा राम लक्ष्मण लहान आहेत, डोंगराय वाटले ते राक्षस आहेत, कसे सहार करतील त्यांचा? सदा काळजीत असते ना महाराज ती माझी आई. बाकीच्यांना कोणाला काळजी आहेत की मला माहित नाही. आहे तोपर्यंत प्रेमच करते. गेल्यानंतर तिच्या प्रेमाची सरण आहे महाराज. मी सांगत असतो प्रेमाचे बरेच प्रकार आहेत. आपल्या सौंदर्यावर, आपल्या ऐश्वर्यावर, आपल्या स्वरूपावर बघून प्रेम करते. हसून हसऱ्या डोळ्यानं प्रेम करते ती प्रियशी. काही का बरं, प्रपंचामध्ये थोडं कमी पडलं का डोळे बटारून प्रेम करते ती बायको. झाकले उघडल्यासारखं प्रेम करते ती प्रियशी. कमी पडलं की डोळे ओठारून प्रेम करते ती बायको. आणि तिचे डोळे मिटेपर्यंत आपल्यावर प्रेम करते ना, ती माझी आई. करीला
लाभ व्हावा म्हणून प्रेम करत. माझ्या मुलाकडून काहीतरी मला लाभ हवं म्हणून प्रेम करते अजिबात नाही. निरपेक्ष निष्काम ती आई आहे. 15-20 वर्षाची गोष्ट आहे. तेव्हा एसटीनं जावं लागायचं दहाव्याच्या प्रवचनाला. वर्ष सरांच्या ती घेतच नव्हतं, चढत नव्हती ते. वैजापूर तालुक्यात कार्यक्रम होता महाराज राहुल दादा. काय महाराज इथं आलं का मेंढीला खूप आनंद वाटतो. माझ्या भूमीतल्या दंडकारण्यातल्या या कुशीतल्या आणि खोरकर तारुण्यातल्या बालरूपातील आणि राहुल महाराज आमचे डुंबरे प्रति आळंदी तयार केली महाराज गावामध्ये. प्रति आळंदी टाळी वाजव सगळ्यांनी. याची गरज आहे महाराज. पोत्याची पोते गोण्याची गोण्या बंडलची बंडल आपण चिडून टाकतो. काही करा पोरं शिकवा जग मारायला. अरे असे हिरे जर जन्माला आले आणि यांनाच भरभरून दिलं आता ते 50पेक्षा 100 पोरं तयार करतील. ते काय मर्यादित मेंढी पुरते. सिन्नर तालुक्यातले माझ्याही तालुक्यातले पोरं का तिथं टाकू नये मी? का टाकू नये? स्वाभिमान आहे महाराज या तरुण पिढीचा. मला खूप स्वाभिमान आहे. प्रसिद्धी नाही पण कार्य महत्वाचं आहे. सध्या प्रसिद्धीच्या झोकात आहेत सगळेच माळकरी. सगळे त्याच्यात मी सुद्धा आलो. ही काय वर माळ काढली. परमार्थ आहेत ना. दर्शनी असावं की प्रदर्शनी? प्रदर्शनी नसावं तो दर्शनी असावं. हे प्रदर्शन आहे महाराज. एखाद्याची धरतीला अशी गुन्हे घालतील बांध केला मग कठीण आहे ना महाराज. सोने नाणे आम्हामध्ये हे कौतुक आनंद म्हणून नाही घातला. पोरायच्या देऊन टाकणार आहे ते काय करते आपल्याकडे. हाणतील लोक. तुम्ही वरून विचारा ती माळकरी आहे का? आहे म्हणून देणार आहे मी. तुमचं काय भरोसा, काय शंका काढा तुम्ही. तुमचा भरोसा नाही आहे की नाही. विनोद सोडा. लौकिकता दर्शनी की प्रदर्शनी? प्रदर्शन नसावं दर्शनी असावं. आणि मग माझ्या राहुल दादाला मी खूप खूप धन्यवाद देईल. आणि त्यांचं जे कार्य चाललं ह्या कार्याला माऊली ज्ञानोबरायाकडं आणि खरोखर प्रार्थना करेल की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दास. कल्पनेची बाधा न लागो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. सुखी ठेव रे माऊली. हा ज्ञानोबा माझ्या ह्या वैष्णवांना सुखात ठेव. कारण याची आज काळाची गरज आहे. धर्म बाह्य दिशेला जातो आहे. लोकांना आपल्या धर्माबद्दल किंमत राहिली. इथं सप्ताह वाचला तर इथला बाबा तिथं चालत नाही, तिथला इथं चालत नाही. आणि मुसलमानाचे सगळे एकखटी चालत तरी ते गोड करून घेत्या. आपल्यामध्ये हेच लय अवघड आहे. त्याला द्यायचं तुम्हालाही द्यायचं ते असं करायचं तसंच करायचं अवघड आहे. धर्माला ग्लानी आहे. धर्मरक्षिती रक्षिता. त्यासाठी अशा तरुण पिढीला युवा पिढीला प्रोत्साहन देणं काळाची गरज आहे. मग पूर्वीचा काळ होता 10-15 वर्षापूर्वीचा. बसने जावं लागायचं. इथंच होतं ना म्हणजे वैजापूरला. 10व्याचं प्रवचन म्हणून पहाटे 4ला उठलं. मीच पाणी तापून घेतलं, आंघोळ केली, गणबिन लावला, पिसोडं घेतलं, शबनम निघायचं. ती खडबड ऐकू आली आणि म्हातारी जागी झाली 4:30ला. मला नाना, मला नाना म्हणते घरचे सगळे. पोरायची आई सोडून ती सुद्धा म्हणते त्याला काय होतं. म्हणलं काय वेगळं त्याला. मला नाना म्हटलं काय काय भानगड. म्हटलं कार्यक्रम आहे कुठं. म्हटलं वैजापूरला. बापरे इतक्या लांब. म्हटलं हो. थांब. निघाला का? म्हटलं हो. थांब. म्हटलं का? थांब. पुन्हा म्हणले मी थांब. थांब रे भाऊ इकडे. म्हटलं आलो. पातेलं ते काढून दिलं काढून. हा गॅस कसा पेटवतो ते पेटून दिला पेटून.
फ्रीजमधून दूध घेतलं बघा. त्या आईच्या ठिकाणी जर बाई असती तर ते दूध टाकताना फुकून टाकलं असतं. कळतं का तुम्हाला? मी प्रत्यक्ष पाहिलं, तिनं फुकलं बिकलं काही नाही, जेवढी पडायची तेवढी पडू दिली. तिला तर आई म्हणते. वा. पण बाईत लय फरक आहे बा. आता काय सांगायचं तुम्हाला? आता उगाच मी तिच्या गैरहाजरीत म्हणून सांगू राहिलो. तिच्या देखो थोडं मला रेकॉर्डिंग पाठवू नका. तिनं ते जसं काढून दिलं ना तसं पातीलं काने केलं दुधाचं. सगळी मलाई टाकली, साखर टाकली. तिला माहिती याला लहानपण गोड लाग, चांगला गोड बनवला चहा प्युअर. अशी मापात भुकटी टाकली. असा स्पेशल झाला महाराज. अमृत तुल्य सुद्धा नाही. ठीक आहे त्याच्यात तिच्या, आणि तिच्या हातानं बनवला आणि दिला. एवढा घे पेना ना. मी म्हटलं काय उद्योग, मी पेलो असतो कुठेतरी. कुठेतरी कुठं नाही प्यायचं, त्रास होईल तुला, सर्दी होईल. कुठे खायचं नाही, पावडे नाही, बटाटवडे नाही, बाहेर चहा प्यायचा नाही. लोक म्हणशील कीर्तन करतो ना हॉटेलात पितो. आई सांगायची बरं का, बाईनं कधीच नाही सांगितलंय. आपण जर म्हटलं नाश्ता आहे का घ्यायला करून रस्त्याने, कोण म्हणतं अवघड आहे. जाऊ दे. पिलो महाराज चहा, इतकं समाधान वाटलं. म्हटलं आता म्हणजे काही नाही, आता जा. म्हटलं का कळ एवढी कळकळ का करते का बाई तू? बाई म्हणायचं. हा बाई शब्द आता लाज वाटते डोकायला. बाई, मम्मी, मा, आता तर मॉम, मम्मी सुद्धा नाही, मॉम. मी म्हटलं बाई तुला काय गरज आहे तेवढं? तसं नाही दादा, नाना, तू तसाच गेला असता ना तर माझ्या काळजाला सारखी चिंता राहिली असती. माझा नाना तसाच गेला, काही पिला नाही, तसाच गेला, काही खाल्लं नाही. तू येईपर्यंत माझ्या मनाला हुरहुर लागली असती. आता चहा घेतला ना, आता जा, आता मला काळजी नाही. हिला आई म्हणतो, हिला आई म्हणतो. गेलो तिच्या हात मनगट झाला. तर वय 70-72 वर्षाचं होतं. आणि नेऊन तिच्या रूममध्ये सोडलं. मला तर एनर्जी वाढून गेली. महाराज असं काय करताय? आईनं नुसतं पाहिलं तर एनर्जी वाढते, इम्युनिटी पॉवर. सध्या गोळ्या घ्यावा लागत इम्युनिटी पॉवर वाढायला या कोरोनामुळं. पण जरी ती नाही ना, तिच्या फोटो पुढं जा, हात जोडा आणि तिला सांगा आशीर्वाद राहू दे. गोळ्या घ्यायची गरज नाही महाराज. इम्युनिटी पॉवर इतकी वाढेल ना, नुसतं तिच्या प्रतिमाला पाहिलं तरी ताकद आहे तिच्यात. तिचं नाव आहे. तिला तिच्या रूम मध्ये सोडून निघाल्यावर राहुल महाराज घराच्या बाहेर गेल्यावर माझ्या डोक्यात एक गिअर पाडला. माग आलो आणि आमच्या बेडरूम मध्ये डोकून पाहिलं. असं नाही ह्यांचं काय चाललं बा. असं डोकून पाहिलं. ते मोठं पोरी इकून होतं, लहान पोरी इकून होतं. बोलायचं काम चाललं होतं. मी असं कपाळ मारून घेतलं. म्हणलं ज्यांच्यासाठी रात्रीची फाट करतो, हाडाचं काढ करतो, रक्ताचं पाणी, इसगाव तिसगाव मी करल्या 40 गाव, ते टरार गोरात्या. आणि जी मी तिच्या पोटात असल्या पण माझी काळजी करते. तिला मी जाईपर्यंत सुद्धा जिला काळजी आहेत ना, ती माझी आई आहेत महाराज. माझ्या लेकराला इतकं सुद्धा दुःख व्हावं नाही. हिचा काळजी व व्यवहार जिच्या अंतकरणात आहेत, त्या अंतकरणाचं, त्या हृदयाचं नाव आहे आई. आई. पुढं आलो, बस मिळाली, बसमध्ये बसलो. राहुल दादा, मी विचार करतो काय एवढं करत असेल बाई आई? काय तळमळीच्या बद्दलीला काय एवढं कळकळ असेल? तेव्हा मला तुम्ही मागा दिलेलं प्रमाण तुकोबरायचं आठवलं. वाहे माऊलीचे चित्त लेकोराचे हित. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन आई. महाराज आई कुणाची असू द्या, देवाची असू द्या, जीवाची असू द्या, साधूची असू द्या, जिवंतपणे कृपा आहेच, मृत्यूनंतर सुद्धा कृपा आहेच. जिवंतपणे थांबते आमच्यासाठी आणि मृत्यूनंतर सुद्धा थांबते ते आमच्यासाठी. तिचं नाव आई आहे. आई आहे. काय माहिती का, शपथ घातली सुमंत प्रधानजीला. आणि सुमंत प्रधानजी अब अयोध्या चले जाओ. सुमंत प्रधान अयोध्येच्या रामप्रभूला विनंती करतात, रडतात, प्रभू रेखा मारत घेऊन नका पाठवू मला अयोध्येला. ठीक आहे, पिता मूर्छा येऊन पडले आहेत, काही काहीला अधिकार नाही. सुमित्रा माता सागराच्या हृदयाची आहेत. पण ती तुमची रामजननी ज्यावेळेला माझ्या समोर येईल, ती मला प्रश्न करेल, सुमंतजी मेरे राम को
जावी लाया मेरा लखन. ज्या वेळेला राम तुमची माय कौशल्य मला प्रश्न करील ना, माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे होतील. मला नका धाडू अयोध्येत प्रभू, 14 वर्षाच्या वनवासात मी तुमच्याबरोबर अन्वय पायानं फिरेल. नाही बाबा, वनवास मला आहे, तुम्ही कशाला त्रास घेता? वनवास मला आहे. जा, तुम्हाला माझी शपथ आहे. सुमंतनं तमसा नदीच्या तटावर 3 दिवस रथ तसाच उभा ठेवला. पुढचे 3 दिवस गेले, रथ तसाच आहे. रथ उभा करून दिला आणि सुमंत प्रधानजीनं रथाच्या खाली उतरून चाकाला डोकं लावून क्षीण झाले होते, रडून रडून वियोग करून करून डोळ्यातले आसू सुद्धा आटले होते महाराज. फक्त सुमंतजीचे त्या तमसा नदीच्या रीतीमध्ये रथाच्या चाकाला पाठ लावून बसणारा सुमंतजीचे फक्त होठ फुटफुटत होते. राम 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 राम. 6व्या दिवशी चित्रकूटावर राम सीता लक्ष्मण गेले. शृंगवेलपूरचा गुहक तिथं गेला, त्याच्याकडनं 2 कुट्या करून घेतल्या. एक रामा लक्ष्मणाला, एक रामसीतेला, एक लक्ष्मणाला वृक्षारोपण करून घेतलं. आणि 6व्या दिवशी सुमंतजीनं आपलं प्रभू रामचंद्रजीनं गुहकाला सुद्धा सांगितलं, त्या बिल्लाला, जा बाबा तुझी प्रजा वाट बघते. दिलं काढून त्याला. तो आला आणि त्याने बघितलं तर 6वा दिवस उगावला. तमशेच्या रीतीमध्ये नदीच्या काठावरती रथ तसाच उभा आहेत, घोडे तसेच जुंपलेले आहेत. सुमंत पाठ लावून चाकाला आणि खरोखर अगदी दुखीत अंतकरणाला बसलेले आहेत. जवळ गेले. सुमंत बाबा, सुमंत बाबा, सुमंत बाबा, सुमंत बाबा, सुमंत बाबा. तेव्हा सुमंतजीनं डोळे उघडले आणि बघितलं, बाबा तुम्ही अयोध्या नाही गे? अयोध्येच्या प्रधानमंत्र्याने एका बिल्लाचे पाय धरले. असलं गुहक एक विचारू तुला, रोज तुमच्या जमातीतला एक मनुष्य तर मला हाच प्रश्न विचारतो, सुमंत बाबा अयोध्या नाही गे? प्रत्येकाने विचारून कंटाळलो, कसं जाऊ सांग ना सुमंत. तिथे गेलो आणि त्या राजवाड्यात ते सगळे आले. त्यांनी विचारलं मला, ठीक आहे दशरथ मूर्छा येऊन पडलेले आहेत, ते नाही विचारायचे. सागरासारखं हृदय ती सुमित्रा लक्ष्मणाची आई, ती नाही विचारणार. आणि एक माता आहे, तिला विचारायचा प्रश्नच नाही, तिच्यामुळे तर माझा राम वनात गेला. ती काही एक पात्र असं आहे, ती रामजननी ज्या वेळेला माझ्या समोर येईल आणि ती मला विचारेल, सुमंत बाबा लाया मेरे राम को क्या जवाब दू? रामजननी कौशल्यानं मला असा प्रश्न केला तर माझ्या काळजाचे तुकडे तुकडे होतील सुमंतशी. म्हणून मी नाही गेलो अयोध्येला, गोवक नाही गेलो. जाना पडेगा बाबा आपको, जावंच लागेल. तुम्हाला रामाची शपथ आहे. बळजबरी उठवलं, रथात बसवलं. ते रथाला जुंपलेले घोडे पुढचे पाय उचलून सांगत होते, मत भेजो अयोध्या में, मत भेजो, मत भेजो गुहक, हम नहीं जाएंगे अयोध्या. हमारा राघव बिना हम अयोध्या नहीं जा सकते गुहक, हमें मत अयोध्या भेजो, नका पाठवा मला अयोध्या. रामाबिगर कसं जाऊ अयोध्याला? पण चापकाचा फटका मारला आणि रथ निघाला अयोध्येला. दिवसा गेलो तर समाज बोलचाली, रात्र असताना सूर्य जाऊ दिला आणि मध्यरात्री 12 वाजता राजवाड्याच्या समोर मंद गतीत सुमंताचा रथ गेला. कोपभवनामध्ये शांत वातावरण होतं. तोंड झाकून काही एका भिंतीला पाठ लावून उभी होती. रामजनाने कौशल्या पती मूर्छा येऊन पडले म्हणून त्यांचं मान आपल्या मांडीवर घेऊन पतीची सेवा करत होती. आणि दशरथजीच्या चरणाशी सुमित्रा माता उभी होती. सुमित्रा माताच्या कानावर आवाज आला घोड्यांच्या टापाचा. पळत गेली, बघितलं तर रथ आला. तशीच मागे फिरली माघारी. कौशल्याबन, 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 आपले सुमंत बाबा आहे, सुमंत बाबा आहे, सुमंत बाबा आहे. अरे आई लेकरासाठी किती पागल झालेली असती महाराज. हो, ज्याच्या नावाने कपाळी कुंकू लावते, 6व्या दिवसापासून मूर्छावून पडलेला दशरथाची मान 60 दिवशी खाली ठेवली आणि प्रेमाच्या लेकराच्या प्रेमामध्ये पागल झालेली कौशल्या राजवाड्याच्या महाद्वाराकडे पळत सुटली. दरवाजा उघडला, खाली उतरली, पायऱ्या उतरली, रथाकडे गेली. विचारलं नाही सुमंतजीला. पायरीवर पाय ठेवला आणि रथावरती चढली. रामजननी कौशल्या पडदा बाजूला केला तर राम नाही, सीता नाही, लक्ष्मण नाही. खाली उतरली आणि कौशल्यानं, रामजननी कौशल्यानं सुमंतचे पाय धरले. सुमंतजी काय मेरा राघव, लाया धीरज धर.
धीरज धरो माँ, तीनों में से 14 बरस कोई अयोध्या में आने वाला माँ क्या? बोले हाँ 14 बरस नहीं, एक वचनी एक बानी एक पत्नी आहेत ना तो राम तुमचा तो नाही येणार 14 वर्ष. आणि मग दगडासारखी झाली सुमित कौशल्यामध्ये, आणि मग दगडासारखी झाली आणि आकाशाकडे बघून जणू काही आत्ता राम वनात गेला आणि विरहामध्ये रामजननी कौशल्या रडते आहेत. अरे माझ्या रघुनंदना जाऊ नको वना, येतो मजला प्रेम पाना कवना मी पाजू राघवा. हे रामा नको ना जाऊ वनात बाळा, वात्सल्याचा पाना आला तर कोणाला पाजू. आणि मग खाली बघितलं, आहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. बहीण मानलं होतं ना, धरणीच्या कुशीत सीतामाईचा जन्म झाला ना. अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. माझा राघव 14 वर्ष वनात येतो, त्याच्या चरणाला खडा रुतेल काटा टोचणार नाही याची काळजी घे ग. धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. हे हृदय आईचं आहे. सुमन वरती आकाशाकडे बघितलं, तापू नको रे भास्करा, तू इतकं तापू नको की जेणेकरून माझ्या श्रीरामाला अरण्यामध्ये त्रास होईल. सूर्याला नमस्कार, धरत्रीला नमस्कार, फक्त रामाच्या सुखासाठी हिला आई म्हणत. आणि मग सुमंतजीकडं हात जोडले. सुमंतजी माझा राघव गेला वना, माझा राम वनात एकटा सोडून तुम्ही रथ का पाणला? हो रथ कार्य आणला रिकामा रथ का घेऊन आले? माझा राम का नाही आणला? खूप रडते कौशल्या, खूप रडते, खूप रडते. मला दुःखाला पारावारा नाही का? फक्त पुत्रप्रेमासाठी तिला आई म्हणते. आणि मग सुमंतजीला हात जोडलं. सुमंतजी एक बात पूछो आपको मैं, एक विचारू तुम्हाला? पूछो ना माँ. माझ्या रामाचा रास तिला कोणावर होता? आगल्या दिवशी बसून वशिष्ठ मुनीने सांगितलं, रामा उद्या तुझा राज्याभिषेक आहे, निराकार राहायचं, काही खायचं नाही, कंदमूल फलो खायचे, दरबाच्या गादीवर झोपायचं, उशाला दगड घ्यायचा, शेरूच्या थंड पाण्याने आंघोळ करायची, कारण उद्या तू राजा होणार आहे. आगल्या दिवशी बसून वशिष्ठ मुनीने माझ्या श्रीरामाला आणि निराकार राहायला सांगितलं. सुमंत बाबा माझा प्रश्न आहे, या 6 दिवसाच्या प्रवासात माझ्या रामानं काही खाल्लं का हो? काही खाल्लं? सुमंतजीचे डोळे भरून आले आणि सुमंतजी सांगितलं, माँ सच बताऊ 3 दिन मैं प्रभु के साथ था, 3 दिवस मी तुझ्या रामाबरोबर होतो माँ. हो हो, गंगेच्या पवित्र तटाच्या प्रवासापर्यंत तुझ्या राघवाबरोबर मी होतो आई. माझ्या डोळ्यासमक्ष मी बघितलं आई, 3 दिन बिते बिनु जलपाना. 3 दिवस झाले आई तुझ्या रामाला खायचं सोड ग, पण पाणी सुद्धा पिला नाही. काय म्हणलं असतं ते अंतकरण आईच. 3 दिन बिते बिनु जलपाना. 3 दिवस तर पाणी नाही घेतलं, खायचं बाजूलाच आहे. खूप रडली कौशल्याबाई, खूप रडली, खूप रडली, खूप रडली. का? तो वनवासामध्ये वेदना प्रवास ते करत होते आणि वेदना हिच्या काळजाला लावत होत्या. याचंच वर्णन तुकोबाराने केलं.
सहन बाळाला पीडा आईला सहन भूक त्याला लागते आणि कासावे जीव हिचा होतो तिला आई म्हणतात हे की नाही महाराज कोण करू शकतं कोणतं पात्र आहेत कोणती भूमिका कोणतंच नाही एक ताई आहेत एवढा फरक आहे तसं दोन्हींचं प्रेम समांतर पण आईच्या प्रेमाला थोडंच नाही महाराज हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी अवस्थेत जर असली ना एखादी माऊली तर डॉक्टर चेकिंग नंतर लक्षात येतं गर्भ आडवा आहेत शिजरशिवाय पर्याय नाही ते अवघड शिजर मग त्यावेळेला तिकडं तो तिचा पती बाहेर हॉस्पिटलच्या बाहेर याच्यावर बसलेला असतो डॉक्टर तो फॉर्म घेऊन जातो आणि पाटील काही करा याच्यावर एक सही करा जबाबदारीची म्हणजे पैसे आम्ही करून जरी तुमचं पेशंट मेलं तरी ते जबाबदार तुम्ही म्हणजे इकडे कोणी असेल ना राग येईल एखाद्याला हे कीर्तनात चालतं ते तुम्ही मनावर घेऊ नका तसं डॉक्टरांनी भरपूर मजा मारली म्हणजे कोरोनामध्ये कशाला म्हणायचं मारली मजा असं म्हणायचं तुम्ही कधी पुढचंच बोला तर हे की नाही अवघड आहे जाऊ द्या आपला तो विषय नाही फक्त काळजी घ्या काळजी करू नका मी काय शब्द सांगतो लक्ष काळजी घ्या पण काळजी करू हा शब्द किती महत्वाचा माहिती आहे ना मग त्याच्यामध्ये मास्क लावा नामकच कारण हे सांगायचं काम नाही त्याच्यातच येतं ते काळजी करू नका फक्त काळजी घ्या आणि हे प्रबोधन कीर्तनकारांनी करणं गरजेचं आहे तेव्हा गव्हर्नमेंट मंदिर बंद करणार नाही नाही तर ते परत गिर कुलपालून सांगता येत नाही भाऊ त्यांचं काम आपण चालू करा है की नाही दोघांची हे दोरी मास्क हे जरुरी वॅक्सिन दोन्ही घ्या पाहिजे असं तिसरी घ्या म्हणजे पण घ्या त्यांचं काम आपण केलं पाहिजे ना नाही तर परत दारूचे उघडे करतील आणि आपले बंद करतील त्याच काय भरोसा आहे आपल्या धर्मावर तशी ग्लानीची असो डॉक्टरने सांगितलं पाटील लवकर सही करा माझ्या पुढे धर्मसंकट आहेत काय हो डॉक्टर साहेब काही नाही बाळ आडवं आहेत सुखरूप बाळांत होणं शक्य नाही त्याच्यात प्रश्न असा आहे गर्भ आडवा असल्या कारणानं तो शिजर करून काढावा लागेल तुम्हाला तुमचं बाळ पाहिजे असेल तर तुमची पत्नी मरते आणि पत्नी तुम्हाला जर तुमचं जीवापार प्रेम पत्नीवर असेल तुम्हाला पत्नी पाहिजे असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून काढावं लागेल बोला काय करू लवकर सांगा पाटील लवकर सांगा वेळ नाही आपल्याकडं ताड करून उठवत ते खुर्चीवरून डॉक्टर पोर मेलं तर मरू द्या पण माझी बायको वाचवा कोण बाप ती त्याची परमिशन मध्ये गेलं कॉटवरती असंख्य काळ सहन करते तुम्हाला माहिती आहे का आपली मी सुरुवाती पण तेच सांगू राहिलो फक्त आई आपली कळकळ तिला आहे जिनं आपल्या जन्माच्या टायमाला असंख्य काळा सहन केल्या कळकळ फक्त तिलाच आहे बाकीची कोणालाच कळकळ नाही काळा येत होत्या डॉक्टरांसला मावशी कुठून डॉक्टर झालो मलाही माहित नाही माझ्या पुढे धर्मसंकट आहे तुमचं बाळणपण सुखरूप करण्याचा प्रयत्न केला पण शक्य नाही काय गर्भ आडवा आहे मग डॉक्टर साहेब शिजर करावं लागेल आणि शिजर करताना कदाचित तुम्ही गतप्राण होऊ शकता एक तर तुमचा मृत्यू होईल बाळ सुखरूप पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणाला मुकावं लागेल आणि तुम्हाला वाचायचं असेल तर तुमच्या बाळाचे तुकडे तुकडे करून काढावं लागेल बोला काय करू मावशी टाईम नाही आपल्याकडं लवकर सांगा कॉटवर पडलेली ती गर्भवती स्त्री समोर पंढरीनाथाचा फोटो आहे विठ्ठलाचा पंढरीच्या डॉक्टर साहेब पंढरीच्या विठोबाची शपथ घेऊन सांगते ऐकाल माझं हो पंढरीच्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर साहेब मी मेली तर मरू द्या पण माझ्या वंशाचा कुलदीपक वाजवा हिला आई म्हणता ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा So
कैसा मातेचा स्वभाव, आईसा मातेचा स्वभाव. स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवरायांचा नियम होता. कोणता? राजगड उतरून यायचं, ब्रह्ममुहूर्ताच्या आत गडाच्या पायथ्याशी राजवाड्यात जाऊन महासाहेबांचं दर्शन घ्यायचं आणि पुन्हा अंधाराच्याच गडावरती जायचं. दुश्मन खूप होते ना. वाघे नावाचा कुत्रा होता, तो घेऊन यायचा आणि घेऊन जायचा. सिंहासनावर राजमाता जिजाऊ बसलेले आहेत. शोभा असं 5च्या 5:30च्या सुमारास ब्रह्ममुहूर्तावर आले. आईचे चरण धुतले, दर्शन घेतलं. आपल्या खांद्यावरच्या मखमली बुट्ट्यांची शाल होती, तिने आईचे पाय पुसले, दर्शन घेतलं तनमन धनानं आणि निघाले. जिजाऊचं हृदय भरून आलं. शिवा एक थोड्या वेळ थांबा. हा तास कशाला, हा तास कशाला? दुश्मन कमी आहेत तुम्हाला? एवढे दुश्मन आहेत. आदिलशाही, निजामशाही, मोगलाई, कितीतरी दुश्मन आहेत तुम्हाला. पाश्चात्य देशातले, उत्तर दिल्ली दरबाराकडचे, इकडे निजाम, कितीतरी तुम्हाला दुश्मन आहेत. यांनी जर सापळा रचला, शिवबा तुम्हाला जर पकडलं, तुम्ही जर त्यांच्या कैदीत गेले, तुमचं जर बरं वाईट काही झालं, शिवबा आम्ही कुणाकडे बघायचं, कुणाकडे बघायचं? फक्त आमच्या चरणाचं दर्शन घ्यायला तुम्ही राजगड उतरून खाली येता, फक्त दर्शनासाठी. आई भवानीची शपथ आहे तुम्हाला, उद्यापासून आमच्या दर्शनाला, संकटात पडून आमच्या दर्शनाला यायचं नाही. आमचा आशीर्वाद आहेच. आईसा मातेचा स्वभाव. शिवबा रयतेचा प्राण आहे तुम्ही. तर तुमचं जर कमी जास्त झालं, आम्ही बघायचं कोणाकडे? तुमचे बाबा निजामांची गुलामगिरी करतात. मुबलक आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांच्या आधारानं स्वराज्याची रचना आणि स्थापना तुम्ही करतात. आई भवानीचे आशीर्वाद आहेत. जपा स्वतःला. भवानीची शपथ आहेत, उद्यापासून आमच्या दर्शनाला गड उतरून यायचं नाही. ठीक आहे मासाहेब. तरी सुद्धा नियम सोडला का शिवबानं? आदर्श पुत्र जगाच्या पाठीवर जर म्हटले तर 2 पुत्रांचा आदर्श जर घेतला तर प्रत्येक मुलाला आपल्या आईबापाची सेवा का करावं लगेच कळल. एक रामाचा आणि दुसरा शिवबाचा. आदर्श पुत्रांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. अरे पहिला प्रश्न तर आपल्यामध्ये प्रेमच कमी पडत चालला. आता काय सांगायचं तुम्हाला? कोणी कोणाशी बोलत नाही, कोणी कोणाकडे पाहत नाही, भाऊ बहिणीशी बोलणार नाही, बहीण भावाशी बोलणार नाही, तुम्हाला बापाशी पोरं बोलते नाही, पोराशी बाप बोलत नाही, नवरा बायको एकमेकाशी बोलती नाही. अरे चाललं काय? किती दिवस जागायचंय तुम्हाला? बरं विचार करा. एवढ्या 2 वर्षाच्या संकटात होऊन राहुल दादा आपण वाचलो भाऊ. काहीतरी त्याची म्हणजे आपणच नाही सुद्धा ना. ते काय पाहत माझ्याकडे पाटा. अरे मसनवाट्या कमी पडत होत्या, डोळ्या देखत आपल्या. अजून तरी काही विचार करा. क्षणोक्षणाचे करा विचार. काय वैर भाव आहे, काय दुश्मनी आहे, काय बोला धरावं, काय बापाशी मुलाला बोलू नये, का मुलाला आई बापाशी बोलू नये, का बहिणीनं बाबाशी बोलू नये, का भावानं सुद्धा स्वतःहून बहिणीशी बोलू नये. काय वैर धरावं, किती जगायचं किती आहे. मी तर असं म्हणेल, जरी आता इथं आता आमच्या दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान राहते बरं का, एखाद्याला
फिट बसायला बसलं तुळशी याला का कोणी सांगितलं कारण तसं नाही राहते. तुम्ही रेडीमेड कापडा दुकानात गेल्यावर तुमच्या मापाचं शर्ट फिट बसत म्हणजे बसतच, ते काही माप द्यावं लागत नाही. तसं आजच्या कीर्तनात द्या का त्याला फिट बसल आणि बसलं तर बसू द्या आणि कीर्तनातून सगळं सोडून द्या. झालं गेलं गंगा गोडीनं आले, कळलं का नाही. अगदी उत्साहानं प्रेमानं आणि खरोखर काही नाही महाराज जगायचं नाही का जगायचं आहे आपण. आमच्यात हेच आम्हाला कळलं नाही, त्या पुढचं आम्हाला कसं कळलं. श्रावणाचे आंधळे आई बाप आहेत ना, पाणी आणायला गेला श्रावण तर श्रावण आला नाही, दशरथ पाणी घेऊन आले. दोन्ही माता पिता आंधळे होते. ते पाऊलाची चाऊल आली, श्रावणाचा बाप श्रावणाच्या श्रावणा तू आला, पाणी नसेल तर जाऊ दे बाळा, जाऊ दे. आमची कृष्णा भागली, तू आला ना बस आम्हाला तेवढं पाहिजे, तू आला ना आम्हाला ताण नाही, आमची ताण गेली. पण ते बोलत नव्हतं कारण तो श्रावण नव्हताच ना. त्यावेळेस श्रावणाची आई श्रावणाचा बाप त्याने एकच सांगितलं, श्रावणा रुसला आमच्यावर. श्रावणा लेकरांना आई बापावर रुसायचं नसतं. हे रे श्रावणा, आम्ही तुला त्रास देतो म्हणून रुसला का रे? आम्ही तुला त्रास देतो म्हणून आमच्याशी रुसला म्हणून आमच्याशी बोलत नाही का रे? तेवढ्या आईच्या मुखातून शब्द निघाला, श्रावणा जा, आमच्या त्रासानं जर तुला दुःख होत असेल आणि तू जर आमच्याशी आबोला धरला असेल तर जा, फेक ते पाणी तिकडं, तुझं पाणी पिणार नाही. तू जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत पाणी पिणार नाही. ना विलाज असतो तशावर त्याला म्हणावं लागलं, हे घ्या पाणी. आवाज बदलला आणि श्रावणाच्या आईबापानं ओळखलं, कोण तुम्ही? तुम्ही का पाणी आणलं? अरे तुम्ही का पाणी आणलं? माझा श्रावण कुठे आहे? कुठे आहे माझा श्रावण? वाघा सिंहानं तर मारला नाही, दशरथानं नाही. आई बाबा, अरण्यातल्या वाघाशींना दया असते, त्यांनी नाही, या अयोध्येच्या दशरथानं तुमचा श्रावण मारला. किती प्रेम असतं महाराज आईचं आणि बापाचं आपल्यावर. आंधळे आई बाप आहेत. क्रोधानं श्रावणाच्या आईने जरा, राजा तू आपल्याला पाणी पित नाही आणि आमचा प्राणही आम्ही ठेवत नाही. धाड 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 जमिनीवर डोका फुटून श्रावणाच्या आंधळ्या आई बापानं प्राण सोडला. आईसा मातेचा स्वभाव. संततीनंतर जगण्याची सुद्धा इच्छा राहत नाही, ते हृदय ज्यांचं आहे त्याला आई आणि बाप. आईसा मातेचा स्वभाव. शिवणसला मासाहेब ठीक आहेत, नाही येणार उद्यापासून गडकोट उतरून, पण राहावं का कुठं? सेंट्रलला, गडाच्या सेंटरला त्याने असं सपाटीकरण केलं आणि तिथे एक बुरुज तयार केला आणि सूर्योदयानंतर तिथे यायचे. आणि जोपर्यंत जिजाऊ राजवाड्याच्या बाहेर येत नाही आणि तिथून जिजाऊचं दर्शन होत नाही तोपर्यंत शिवबा भवानी शस्त्र हातात घेत नव्हते. हा पुत्र किती आदर्श पुत्र आहेत मला. आदर्श शिवबा, आदर्श राम, आमचा स्वाभिमान आहे. त्या राजगडावरती भगवान निशाण आहे, भगवान निशाण आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरील भगवे निशाण, रायगड किल्ला आमची शान आहे महाराज. तिथून आम्हाला इतिहास, तिथून आम्हाला आणि खरोखर सेवा, या सगळ्या गोष्टीचा आदर्श आम्हाला शिवबानं दिला आहे, रामानं दिला आहे, कृष्णानं दिला आहे. त्यांना तुम्ही काहीच करू नका, ते काही मागत नाही. एकुलता एक मुलगा होता, मुंबईला राहत होता. वडील गेले होते, आईनं मोलमजुरी करून शिकवलं, त्याला मोठं इंजिनियर बनवलं. तिकडे इंजिनिअरिंगमध्ये 1 नंबर 2 नंबर करून कोटीचा बंगला बांधला. मोठं पुढं गार्डन आहेत, अब्जावधीची इस्टेट आहेत. गावाकडे आला का लोक बोलायचे, तिकडे गंज करोड रुपयाचं आहे, पण म्हातारे इकडं ह्याच्या त्याच्या दारी जाते. त्याला ते खटकलं, त्याने म्हातारी उचलली, गाडीत टाकली, गेलं मुंबईला घेऊन. सहज आलो होतं चक्राला. तिकडे गेल्यावरती तिथे गृहमंत्री दारातच होते. ते म्हणे कोण म्हातारी? तो म्हणे कोण म्हातारी? माझी आई आहे. तो दिसत नाही का? ते म्हणे यांना काल आणलं इकडे. म्हणजे काल आणलं म्हणजे हे सगळं तिच्यामुळे बघतोय, जास्त बोलायचं नाही. म्हातारीला काही कमी पडत, ती काही नाही बोलली. ती म्हणे ठीक आहे, नाही पडू द्या ना. पण तिला काटा झाला होता. ती म्हणा किती दिवस राहते म्हातारी, किती दिवस नाही. अवघड आहे.
पण असं म्हणणारीनं सुद्धा एक विचार करायचा, आपण सुद्धा एक दिवस म्हातारी होणार आहे. आपण काय तसंच राहणार आहे का? मग महिना 15 दिवस जमलं सास सुनायचं, पण भांड्याला भांड्या लागतच आपल्या मराठ्यामध्ये. तेच ते एक किडीशी राहिले, बाकीचे लई गुन्ह्या होऊन जात नाही. आपलं एक रक्त असं आहे ते समजून घेत नाही. ते झाले ना सास सोनाची भांडण. ते गेलं होतं अमेरिकेला, ते 8-10 दिवस. दुसऱ्या दिवशी येणार होत. या दोघी सासूराचं एवढं भांडण झालं, ती सून काय म्हणली माहिती का? तुम्हाला कधी वयामानानं आमचा संसार पावत नाही म्हणे. पावत घ्या, काही बोला ते बाया, पावत नाही, तुमच्या डोळ्यात खुपतो म्हणे, खुपतो. सांगा बरं तुम्ही, आईला कुठं मुलाचं सौख्य खुपतं का हो? हा, पण काल आलेली बाई काय म्हणती, आमचा प्रपंच, आमचं सुख, आमचं ऐश्वर तुम्हाला म्हाताड्याला खुपत. म्हाताडेल मुतड काही म्हणत्या, मी आई केले म्हणून सांगत हो. मी काही माय पगलातलं नाही सांगत. एक तर मुंबईला गेलो होतो, ती मला म्हणे, महाराज तुमचा आता काही महिन्यात सप्ताह नाही का? म्हणलं आहे ना. आमचं म्हातारं घेऊन जाते का? म्हणजे पा जन्माला यांना घालायचं, त्यांचं म्हातारं आम्ही सप्त्याला नाही. अरे काय नाटकं चालले, आकली आहे का? काही काढे द्या. हो, ती म्हातारी म्हणे आमचा, ती सून म्हणे आमचा संसार करो. ती म्हणे सूनबाई असं अभद्र बोलू नको ग. मी ते बोलून दाखवत नाही, केल्या उपकाराची परतफेड नाही, पण खूप अट्टासानं त्याला एवढ्या पदाला पोहोचवलो ग मी. असं नाही, ते काही सांगू नका, तुम्हाला आमचं पावत नाही. मीच बॅग बरी जाते तिकडं. कोण म्हणे सून दम बरी, त्या दम पोकळ दम तुम्हाला होतं का? काही आम्हाला घाबरायचंय बी. आता कोणी नसेल घाबरत, पण आम्हाला लय घाबरावं लागत. त्याच्यामुळे वाकडे बोलता येत नाही, तिकडे बोलता येत नाही. बरं बाबा होऊन बसेल ना, थोडं धावलं तर हे सांगत का कीर्तनातून लोकायला, म्हणजे आम्हाला असं उत्तर राहत. आणि याच्या पलीकडे जर एखादी चापट मारली आणि ती बाई जर गल्लीत आली आणि आरडाओरडा केला आणि लोकायला सांगितलं, पहा ना कीर्तन करतो, गरीब बायकोला मारितो, म्हणजे किती किती बंधन आहे आम्हाला माहिती तुम्हाला. त्याच्यामुळे आम्ही ना भाऊ, काही म्हणले तरी गपचूप. जसा बोका धावल्यावर उंदीर गळात शिरतो ना, तसं ती धावल्यावर मी कुठंतरी गपची बसून घेतो. त्याच्यामुळे संसार चालू आहे, म्हणून तर सोन्याच्या माळ्या गळ्यात हे उपकार आहे, तिचेच समजायचे ना, कळलं का नाही? हा, जमदाग्नी होता ना, जमदाग्नी आपलं, सॉरी जमदाग्नी नाही, रुंदेचा पती कोण? जालंधर दैत्य. इतका महापापी होता, पण त्याला ताकद बळ कुणामुळे होतं माहिती का? रुंदेमुळं. रुंदा एवढी पतिव्रता होती महाराज, युद्धाला जर गेले ना तर देव पाण्यात ठेवायची. पती विजयी पताका घेऊन आल्यावरच ती पाण्यातनं देव काढायची. त्यांनी 33 कोटी देव पराजित केले होते. देवानीच मिटिंग घेतली, कसा काय हा मरल? नारदानं सांगितलं त्याची बायको लय पतिव्रता आहे, तिच्या पतिव्रतेला बाद जर आणला तर हा मरल म्हणे. तसं आम्ही लय पापी आहे, पण घरच्या पतिव्रता आहे म्हणून आमच्या गळ्यात सोन्याच्या माळा आहे. कळलं तुम्हाला? नाही कळलं तुम्हाला? जाऊ द्या, ज्यांना कळलं नाही त्यांना कळलं ते बरं आहे. तसं काही नाही राहते. या जे काय बोलायला शिवरली या रंगा, कोणाची तरी पुण्य असते. रुंदेची ताकद होती, जालंधर अजय होता. भगवंतानं तिच्या पतीच्या रूपात जाऊन तिच्या पातिव्रत्याला कलंकित केलं. त्याच वेळेला जालंधर दैत्य रण मैदानात मारला गेला. आणि मग आले सेनापती महाराणी सरकार, जालंधर सरकार मारे गए रण मैदान. ती म्हणे जालंधर सरकार जर रण मैदानात मारले तर माझ्याबरोबर पलंगावर बसून सेवा करून घेणारा कोण? मागे फिरलं बघ, भगवंता तुम्ही? अरे हा रुंदा मी आहे. हे नाटक केलं, म्हटलं हो करावं लागलं धर्म वाढवायसाठी. पण रुंदा चिडली, तिनं शाप दिला भगवंताला. माझ्या गैरहजेरीत, माझ्या पतीच्या गैरहजेरीत येऊन माझ्याकडून सेवा करून घेतली, माझा पतिव्रतेचा तुम्हाला शाप आहे. तुझ्या गैरहजेरीत माझा पती येईल आणि पंचवटीतून तुझी सीता चोरून येईल. कळलं का तुम्हाला? राम इकडं मारीन मारायला आपल्या इकडं आले शिन्नरकडं, आणि तिकडं रावण येऊन घेऊन गेला. महाराज तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, सामर्थ्य असतं महाराज. उद्या येणार म्हटल्यावर त्या आईनं सांगले, बाई सुनबाई तू जाण्यापेक्षा असं कर, दम देऊ नको, तुमचा संसार सुखाचा करा, मीच जाते निघून. तिला म्हातारीच काढायची होती म्हणून तिनं दम भरला, मी जाते निघून मायारा. म्हातारीनं पातळे घेतले, पिशवी घातले, घराच्या बाहेर निघाल्यावर सून काय म्हणते माहिती का? पाटील मेंढीला नका जाऊ,
हां, नाही तर आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहणार. मेंढीचे लोक म्हणशील गंज कौतुकार नेली ती म्हातारी, शेवटी दिली गावाकडे काढून. त्या म्हातारीनं सांगितलं सुनबाई मी मेंढीलाही जात नाही आणि तुमच्या परिसरातही राहत नाही, कुठेही आडबाजूला, आणि खरोखर भीक मागून पोट भरेल, पण माझ्या लेकराची इज्जत जाऊ देणार नाही. आईचा मातेचा स्वभाव असा आईचा स्वभाव आहे. विरुद्ध दिशेला कुठेतरी आडबाजूला भीक मागायची, मिळाल्या नाना दोन आण्यामध्ये खायची. मी तिथं स्टँडवर उभा होतो, तिनं असं तोंड झाकून असं वर हात केला, मी जॅकेट घालीत असतो, मी असा खिशात हात घातला, $5-6 हातात आला. राहुल दादा दिला मग त्याला, खुश झाली ती. तुम्ही लोक 4 आणि 8 द्या, त्या बाबाने तर $5-6 दिला. 2 पावडे सहज येतील, तेव्हा $2.5 होता, तेव्हाच सांगा तुम्ही. आता ₹10 झाला. तुम्ही तुम्हाला काय माहिती, तुम्हीच सांगत राहते आम्हाला, आम्ही नाही खाती. 2 पावडे घेतले तिनं लगेच, तिथंच बसली बस स्टँडवर ती म्हातारी खायला. मी तिथंच उभा होतो बस येईपर्यंत. मी तर दुकानदारला म्हटलं घरी ही म्हातारी भिकाऱ्याची वाटत नाही आणि भिकारी नाही वाटत नाही. पातळ 1100-1200 रुपयाचं आहे, तब्येत गुटगुटीत आहे, केसातच काही भिकारीसारखे नाही, भिकारी नाही वाटत. तो दुकानदार म्हणे महाराज काय तुमची नजर आहे, काय कंप्लीट ओळखलं. अहो ती भिकारी नाहीच आहे म्हणे, सिव्हिल इंजिनियरची आई. ना अमक्या नगरमध्ये एक सिव्हिल इंजिनियर आहेत, त्याची आई आहे ती. म्हणलं हे असं का, म्हणलं सासू सोनात जमत नाही म्हणून ती भीक मागून इडत राहती, बस स्टँडवर झोपती. असा राग आला राहू दादा मला, शंभू महाराज असा राग आला, सुनील भाऊच ना, सचिन दादा, असा राग आला. मी तेवढं ती म्हातारी पावड्यातला एकच तुकडा खायला सुरुवातच केली. मी म्हटलं जे पोर आपल्या आईला सांभाळत नाही त्यानं मरून जावा. तिनं पदर बाजूला केला, मला म्हणे काय म्हणले. म्हटलं जो पोरगा आईला सांभाळत नाही त्यानं मरून जावा. मला म्हणे तू बाबा आहे का. म्हणला हा. हो जाऊन आरे तुरेवर आली ती म्हातारी. मला म्हणे तू बाबा आहे. म्हणला हा. खबरदार बाबा तुझ्या घरी. आता काय म्हणला. म्हणलं काय, जो पोरगा आपल्या आई बापाला सांभाळत नाही त्यानं मरून जा. खबरदार माझं मुलगा मला नक का सांभाळेना. पण त्याच्याबद्दल मर शब्द सुद्धा माझ्या कानाला सहन होत नाही. हिला आई म्हणतात, ऐसा मातीचा स्वभाव सूत्र असा स्वभाव, तो नका का सांभाळेना. पण त्याच्याबद्दलचा मर शब्द सुद्धा ज्या काळजाला सहन होत नाही ना, आई म्हणतात ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोर एकच. कासरा असतो ना, कासरा जाळात टाकल्यावर जळून जातो, त्याला असा पीळ राहतो. कासरा पुरा जळतो पण पीळ जळतो का. तशी आई आमच्यात नाही. तिचं प्रेम कमी झालं का, अजिबात नाही, होतच नाही. आईचा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एकच जीव. पण तिच्या जीवाला विश्रांती कधी माहिती का, अभंगाचं सुखाची विश्रांती सुखाची विश्रांती सुखाची विश्रांती सुखाची विश्रांती
सुखाची विश्रांती मोठे मातेची आहे. ऐसा मातेचा स्वभाव. कैसा मातेचा स्वभाव? जीवापार प्रेम होतं रामावर, पण तरी सुद्धा प्रसंग आल्यावर प्रथमही वरदेव भरतय टीका. जीवापार प्रेम रामावर होतं, पण शेवटी आईचं प्रेम बघ कसं आहे. प्रसंगाच्या वेळेला प्रथमही वरदेव भरतय टीका. पहिल्या वरानं माझ्या भरताला गादी द्या, आणि दुसऱ्या वरानं 14 बरस राम वनवासी. कौशल्याच्या रामाला वनात जाऊ द्या. आईसा मातेचा स्वभाव आहे की नाही. आपलं गादीवर बसवायचं आणि सवतीच्या वनात काढून द्यायचं. आईसा मातेचा स्वभाव. सुखाची विश्रांती उमटे मातेच्या चित्ती. महाराज जिवंत थांबती सुद्धा आमच्यासाठी, जगती, आणि मृत्यूनंतर सुद्धा आमच्यासाठी थांबते. तेव्हा तिच्या चित्ताला समाधान. कारण तिच्या लेकराचं हित झाल्याशिवाय तिच्या चित्ताला समाधान मिळत नाही. तिला आई म्हणतात. तिला आई. श्यामची आई सुंदर दृष्टांत आहे. एवढाच सांगतो आणि थांबतो. वेळ पुष्कळ झाला. कधी उभं राहणाऱ्या लोकांची कळकळ मला पावत नाही. म्हणजे असल्यापेक्षा त्यांचं ते जास्त टेन्शनमध्ये आले. त्याच्यामुळे ते जास्त काही घेणार नाही. अजून अर्धा एक तास येईल बघ की नाही. कारण बोर तर तुम्ही काही झाले नाही हे मला माझ्या लक्षात आलं. त्याच्यामुळे तुमची काही तक्रार नाही. त्यांनी किती तक्रार केली मी त्यांच्याकडे पाहणार नाही. पण तरी काळजी करू नका. 10 मिनिटात आपण संपू. टेन्शनमध्ये तुम्ही येऊ नका. कारण मी सुद्धा 4-4 तास का त्याला बसून मी खूप टेन्शनमध्ये येईल. पण तुमची प्रसन्नता पाहून आणि समोर तुम्हाला सांगतो शूटिंग चालू आहे, त्याच्यामुळे मला बरं वाटू राहील. त्याच्यामुळे असं वाटतं 2-2:30 वाजेपर्यंत चालूनच द्यावा. नाती केल्यावर माती होती याचं काय. काय माहिती का, श्यामची आई खूप गोड 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 पुस्तिका आहे. कुठं प्राप्त झाली ते वाचा. यशोदामाई श्यामच्या आईचं नाव, माधवराव वडिलांचं नाव. श्याम 11 वर्षाचा, 7 वर्षाची त्याला एक बहीण आहे. 5-5.5 महिन्याचा एक लहान भाऊ आहे, पुरुषोत्तम त्याचं नाव आहे. श्याम हुशार असल्या कारणानं आईनं काय केलं माहितीये का, माधवरावला विनंती केली काही करा, माझा श्याम खूप हुशार आहे. ह्या त्या शाळेत ऍडमिशन घेण्यापेक्षा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये त्याचं ऍडमिशन घ्या. माधवराव म्हटलं यशोदाबाई तुम्ही काही डोक्यात फिरल्या का. अहो आपणच मोलमजुरी करून पोट भरतो आणि श्यामला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हटल्यावर पैसा लागेल ना. लागू द्या. 2 घरचं भांडी घासताना मी अजून 2 घरं वाढून घेईल. 4 घरची भांडी घासी. ऐसा मातेचा स्वभाव. पत्नीच्या हट्टापुढे माधवराव काही बोलले नाही. ऍडमिशन घेतलं, मिळालं सुद्धा. पैसे खर्च केल्याचं चीज झालं की बरं वाटतं. कष्ट केल्याचं चीज झाल्यावर बरं वाटतं आहे की नाही. 32 वर्ष पळालो, सोन्याची मळगळ्यात आल्यावर बरं वाटलंय. म्हणजे आपल्या कष्टात चीज झालं आहे की नाही. आपल्याला करायला जीव नाही होत ना. घरातला कारभारी भाऊ सगळ्याला करतो, पण त्याला तुम्हाला सांगतो काय सांगायचं. पण मी सगळं सोडून दिलं आता. कपडे बिपडे अप टू डेट राहायचं. नाही तर मी 8-8 दिवस शर्ट येत नव्हतं माहिती का. एक काळ होता, आता नाही. खरं तुम्हाला पटलं का. माणसाने जगायचं किती आहे म्हणून सांगतो मी. श्यामची आई 4 घरची भांडी घासायची. 100 पैकी 100 मार्क मिळाले, तिचं हृदय फुलून जायचं. काय झालं माहिती का, तिला एक आंतरिक आजार झाला. श्यामच्या आईला, यशोदाबाईला हृदयाचा कॅन्सर झाला. पतीने सांगितलं चला डॉक्टरकडे घेऊन जातो. यशोदाबाईने सांगितलं नाही तुम्ही नका, माझी मी जाते. डॉक्टर गेले, एक्सरे वगैरे काढले. डॉक्टरने सांगितलं आई साहेब तुम्हाला हृदयाचा कॅन्सर आहे. हात जोडले यशोदाबाईनं डॉक्टरला. माझ्या पांडुरंगाची शपथ आहे, मला कॅन्सर आहे हे मला सांगितलं, माझ्या पतीला सांगू नका. का पाण्यासारखा पैसा खर्च करतील, मला या आजारातून बरं करतील. मग त्याच्यात तुम्हाला आनंद नाही, मला आनंद आहे. मग पाण्यासारखा खर्च जर मला झाला तर माझ्या श्यामच्या शिक्षणाला काय पाठवू. हिला आई म्हणतात ऐसा म्हणतात. माझ्या आजाराला जर माझ्या पतीने एवढा खर्च केला तर माझ्या श्यामच्या शिक्षणाला कुठून पैसा पाठवू. डॉक्टर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, माझ्या श्यामच्या भविष्यासाठी मरणारा तरी चालेल, नाही सांगणार अजिबात. काय झालं माहिती का,
एक दिवस आजारानं पीडित केलं, अंथरुणावर पडल्या यशोदामाई आणि मध्यरात्री श्यामच्या स्वप्नात गेल्या पुण्याच्या हॉस्टेलमध्ये. श्याम श्याम मी खूप आजारी आहे बाबा, भेटायला येतो. ताडकन उठला झोपेतून श्याम हॉस्टेलवर. मित्र काय रे श्याम? काही नाही रे, आई स्वप्नात आली मला भेटायला बोलवते पालघरला. हे दिवसभर तू सारखं आईचं ध्यान करत राहतो ना, त्याच्यामुळे आई स्वप्नात आली. मनी वश्यते स्वप्ने दिसे. झोप झोपला. पुन्हा पहाटच्या ब्रह्ममुहूर्तावर स्वप्नात गेली आई. श्याम ए श्याम जायची वेळ आली रे, मला भेटायला येतो. मग मात्र श्यामने मित्रांचं नाही ऐकलं, जायचं मला. पैसे काही भीक मागल. मित्रांनी 4 आणे करून 3 रुपये दिले. राहुल दादा 3 रुपये. 2 रुपयाचे 5 रुपये लागत होतं. पुणे ते पालघर 5 रुपये तिकीट होतं. मित्र म्हटलं का काही करील, बस स्टँडवर भीक मागल. दिवसभर मागितलं, आना नाही कोणी दिला. संध्याकाळी पुण्याहून बस आली एक्सप्रेस. तिच्यातून एक साहेबीनबाई उतरले. ते दोघंच होते आणि त्यांच्याकडे बॅगा 3 होत्या. त्याच्यामुळे आता दोघायचं भांडण स्टँडवर. 3 बॅगा आणि ते 2 जण. त्या बाईनं काही नाही, तिची हलकी बॅग घेतली चाकाची नेली ओढीत. ह्याच्या बॅगेला काही चाका नव्हते, यांनी एक इकडं. हे झालं श्याम साहेब. श्यामना लांबून पाहिलं म्हणे चान्स आहे आपल्याला पैसे मिळवायचे. पळत गेला. साहेब 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 तुमची बॅग बंगल्यापर्यंत सोडतो, मला पैसे द्याल, आईला भेटायला जायचं. किती पैसे लागतात रे बाळा? 2 रुपये. 5 रुपये देतो. देवानच पाठवला. जरी बॅग बंगल्यापर्यंत सोड. दोघा नवरा बायकोन उचलून दिली, उचलत नव्हती, भार तोलत नव्हता, पण आईच्या वात्सल्यासाठी पेलवला. गेला घेऊन. साहेबीनबाई दूरवर होते, बंगल्याजवळ गेला. श्यामने विचार केला भार सोसवणार नाही, मग आता उतरायला शक्य नाही. भिंतीचा आधार घेतला, कडी धरली, पण सटकली, खाली पडली, लॉक तुटला. 100 रुपयाची बॅग फुटली. साहेबांना वळतच पाय उचलूनच आला साहेब. डोळे आगोकत होते. श्याम म्हणतो मी खाली मान घालून उभा होतो, अंगठ्यानं अशी माती उकरीत होतो. साहेब जवळ आले, मला म्हटले जितका मागा नाही तितका मागा हात नेला, संदिशी माझ्या कानफडात मारली. मूर्खा 100 रुपयाची बॅग फोडली, एक छलांग नाही मिळणार. श्याम म्हणतो मी रडलोच नाही, तसेच असं वाटव. अंगठ्यानं मग ती उतरली. साहेब निघून गेले, काहीच मिळालं नाही. साहेबाची बाई दयागान होती, तिला दया आली. ती मागायली श्याम बाळा किती पैसे लागतात रे? 2 रुपये. नाही रे माझ्याकडे 1 रुपया आहेत. हा 1 रुपया घे. आता 4 रुपये झाले. बस आली पालघर. मी बसमध्ये जाऊन बसलो. कंडक्टरला तिकीट मी 4 रुपये दिले. कंडक्टर म्हणले कुठं जायचं? पालघरला. 5 रुपये लागतात. साहेब 1 रुपया नाहीये. जर खाली गाडी काय माझ्या घरची आहेत का? 4 रुपये साहेबांनी दिले. मी खाली उतरला, तेवढ्यात मागणं एक आवाज आला वृद्ध म्हाताऱ्याचा. साहेब शेवटची गाडी आहे, पुन्हा गाडी नाही, घ्या लेकराला, जिथपर्यंत भाडं तिथपर्यंत सोडा, उतरून जा, तिथून पायी जाईल. पालघरच्या जंगलात मध्यरात्री उतरलो. तिथून अनवई पायानं मी माझ्या घराकडे प्रस्थान केलं. माईचं सगळे विधिकर्म आटपून आणि घरातले लोक बसले होते. 10 दिवसाचा तो खोटा पाळला आणि 10व्या दिवशी दशपिंड पाडला. सगळ्यांनी पाणी घातलं, पण घास काही घेईना. माझ्या लक्षात आलं आईचा जीव कुठं गुंतला. सगळ्यांना माहिती आहे ताई, पण ते 4 महिन्याचं पुरुषोत्तम आहे, त्याला काय माहिती भूक लागली की रडायचं, पोट भरली की गप्रायचं. आईचा जीव तिथं गुंतला. पळत गेलो स्मशानातून, पाळण्यातनं पुरुषोत्तम काढला आणि मावशीकडे दिला. मावशी सांगा आईला याची काळजी करू नको. श्याम म्हणतो मावशीनं ते माझा पुरुषोत्तम भाऊ नेला पिंडापाशी. यशोदा नका काळजी करू, आजपासून श्याम तुमचा आणि पुरुषोत्तम माझा. जेव्हा बहिणीनं जबाबदारी घेतली तेव्हा फांदीवरचा कावळा आला, पिंडाला स्पर्श केला, टाळ्यांचा कडकडाट झाला. घास घेतला म्हणून नाही, ज्या मुलामध्ये जीव ज्या आईचा गुंतला होता तिची जबाबदारी बहिणीनं घेतल्यानंतर हा तिचा जीव मुक्त झाला. ऐसा मातेचा स्वभाव. बरोबर कुमार.